निवड नारियासाठी नाही, तर तुम्ही स्ट्रक्चरल का. मी म्हणून म्हटलं ना, तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे बघा. एखादा बिझनेस स्टार्ट करा, संघटना तुमच्या पाठीशी. काय मार्गदर्शन लागेल ते देण्याच्या तयारीत. काय म्हटलं, एज्युकेशनमध्ये जायचं आहे, जा. काय लागलं ते मार्गदर्शन द्यायला संघटना तयार. संघटना म्हणजे कोण? आपण सगळे. म्हणून म्हटलं ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. ठीक आहे. म्हणून प्रगतीच्या जर वाटेवर जायचं असेल आपल्याला, तर संघटन अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल चांगला आहे माहिती आहे का? त्याची फेसबुकमध्ये बातमी मी ऐकली, एका मुलीनं मोबाईल घेतला, त्या मोबाईल मध्ये कोणत्याच काही गोष्टी करत नव्हती, फक्त त्या मोबाईलचा वापर तिनं फक्त अभ्यासासाठीच केला. ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या युट्यूबवर तिनं जाणून घेतल्या. मॅथ असो, गणित असो, सगळ्या गोष्टी असो, ते मुलगी युट्यूबचा वारंवार वापर करून, अभ्यासासाठी वारंवार वापर करून ती मुलगी या युट्यूबद्वारे IAS आहे. समजलं? मोबाईल चांगला का वाईट? हात काढण्यावर आहे. पूनम मुंडरे नावाच्या पोरीचा ऍक्सिडेंट झाला होता. संघटनेत एवढी ताकद आहे, एक मेसेज टाइप केला आणि ग्रुपवर टाकला. एका रात्री 4 ते 5 लाख रुपये तिच्या अकाउंटवरती जमा झाले आणि तिच्या आरोग्यासाठी खर्च करण्यात आले. ही संघटनेची ताकद आहे. म्हणून संघटना महत्वाची. म्हणून आपण सर्व या ठिकाणी आला, काय शिकलात आणि किती चांगलं शिकलात आणि किती वाईट शिकलात. जे चांगलं आहे ते घेऊन इथून आपल्या घरी जाल आणि ते खरंच तुम्ही अंमलात आणाल एवढी या ठिकाणी आशा बाळगतोय. मी नाही म्हणलं रिटर्न मग माझी पण आवड झाली की बा जावा शिबिरमध्ये का भेटते बा, नेमकं का आहे असं म्हणजे माहिती मिळवून मी म्हणलं. तर मम्मीला जा म्हणलं, मग मम्मीच्या समोरच मी फॉर्म वगैरे भरलं. तर इथं आल्यावर बहुत काही शिकायला मिळाला आणि म्हणजे जे माहीत नव्हतं ना ते पण मी मिळाला. आणि समाजाबद्दल तर म्हणजे माहीत होतं थोडंफार, पण तेवढंही नाही. जेवढं इथं भेटलं ना तेवढंही नव्हतं माहीत. तरी येऊन बघ तुला कसं वाटेल मग. तर मग मी म्हणले माझा एक्झाम आहे, तरी पण मी माझा एक्झाम देऊन इथं आली.